नमस्कार, मी हुमरे बापूसाहेब. आपलं दैनिक संघर्ष योद्धा लाईव्ह न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपल्याकडं ओबीसी संघर्ष समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेवराई येथील बाग पिंपळगाव या ठिकाणी 17 ऑगस्ट रोजी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मणजी हाकेसाहेब यांचे सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सभेमागं कारण काय आहे आणि काय आव्हान करणार ओबीसी समाजाला, या ठिकाणी 15 तारखेचं कशा प्रकारे नियोजन केलं आहे आणि काय ओबीसी समाजाला आव्हान करणार आहे ते सांग. 17 ऑगस्ट रोजी गेवराईमध्ये लक्ष्मणजी हाकेसाहेब येतात. काय आव्हान करणार समाजाला? सर्वप्रथम तर मी गेवराई तालुक्यातील समस्त ओबीसी बांधवांना आणि युवा वर्गांना आवाहन करणारे ठिकाण आहे की सोमवारी ठीक सायंकाळी 7 वाजता ओबीसीचा महाराष्ट्राचा बुलंद आवाज, जे आपल्या लेकराबाळाच्या आरक्षणासाठी गेले अनेक वर्षापासून लढ्या लढतात, ते आपल्या गेवराई शहरामध्ये येत आहेत. तर त्यानिमित्त युवा वर्गाच्या वतीनं या ठिकाणी आपले वडगाव फाटा ते बाग पिंपळगाव फाटा अशी एक भव्य दिव्य रॅलीचं आम्ही या ठिकाणी युवा वर्ग नियोजन करतो. आणि अनेक जे युवक कार्यकर्ते असतील, तालुक्यातील असतील, तालुक्याच्या बाहेरचे असतील, संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये काम करणारे कार्यकर्ते असतील, हा कार्यक्रम काय कुठल्या पक्षाचा नाही आहे. म्हणजे आपल्याला पहिलं हे सांगतो, कारण खाली टोल काढणारे काय म्हणतील, हा कार्यक्रम पक्षाचा आहे. हा सर्वपक्षीय कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम म्हणजे ओबीसीमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं कार्यक्रम आहे. त्यासाठी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला या आणि आपली एकी दाखवा. एकी दाखवायचं कारण हेच आहे की आता तुम्ही बघताय की सध्या वातावरण कसं आहे, कोण कोणाला काय बोलतं, याच्यावर आता बोलणं एवढा मोठा कार्यकर्ता मी नाही आहे. पण तरी एक सर्वसामान्य एक ओबीसीमध्ये चळवळीत काम करणारे घटक कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्यांना आवाहन करतो की बाबांनो, जास्तीत जास्त संख्येने आपण सोमवारी या सभेला उपस्थित राहा, असं आवाहन मी ओबीसी जनता पार्टीतून या ठिकाणी करतो. प्राध्यापक लक्ष्मणजी हाके साहेब गेवराईत येतात, या मागची काय पार्श्वभूमी असणार आहे? यामागची पार्श्वभूमी अशी की आम्ही ओबीसी बांधव गेल्या 3 वर्षापासून आमचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेसाहेब, नवनाथ आबा वाघमारे आणि बैराम तात्या खटकेसह आम्ही सर्व पदाधिकारी, आमचे गेवराई तालुक्यातील राजभाऊ पोकळे, बलभीम बारगजे, किशोर चौधरी, बाळासाहेब हराळे, सुनील ढाकणे, आम्ही आमचं आरक्षण वाचलं पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण मराठवाडाभर आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आहेत. हाके सरांची ते लोकांना जनजागृती करतायत, समजून सांगतायत. परंतु आमच्याकडं लक्ष द्यायला या महाराष्ट्र सरकारला वेळ नाही, या सरकारमधल्या मंत्र्याला वेळ नाही. आमचे ओबीसी मंत्री, आमचे ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष, त्या कमिटीत असणारे लोक या आरक्षणाबाबतीत काही भूमिका घ्यायला तयार नाहीत. तुमचं गेलं आहे आरक्षण की राहिले. परंतु आम्ही आमचं आरक्षण वाचण्यासाठी हाकेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली 17 तारखेला 5 वाजता गेवराई येथील बाग पिंपळगाव कॅम्प या ठिकाणी भव्य सभेचं नियोजन केलेलं आहे. तर या सभेला गेवराई तालुक्यासह जिल्ह्यातील आणि विविध भागातून येणाऱ्या माझ्या ओबीसी बांधवांना माझी नम्र विनंती की आपण जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमास आपली उपस्थिती लावावी, एवढी मी त्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. रॅलीचं कशा प्रकारे आयोजन राहणार आहे? रॅलीचं आयोजन म्हणजे या ठिकाणी आमचा युवा वर्ग जो आहे, जो ओबीसीमध्ये काम करणारा युवा वर्ग जो आहे, तर या ठिकाणी 5 वाजता वडगाव फाटा या ठिकाणी जमायचं आहे. आणि वडगाव फाट्यामधून आमचे मित्र सुनील पाटील ढाकणे असतील, यांच्या नेतृत्वामध्ये इथून ती रॅली निघेल. आमचे खेडकर साहेब असतील, कार्यक्रमाचे आयोजक जे आहेत त्या बाग पिंपळगाव कॅम्पचे, हे सर्व आहेत. आमचे मार्गदर्शक बजरंग सानप असतील, राजभाऊ, आम्ही सगळी टीम आहे. ही सगळी टीम आम्ही प्रत्येक आता कार्यकर्त्यांना, कारण आमच्याकडे वेळ कमी आहे, आम्हाला 2 दिवसामध्ये हा सगळा सेटअप तयार करायचा आहे कार्यक्रमाचा. त्याच्यामुळं आता सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या हुशार लोक झाले, त्याच्यामुळं की मी असं आवाहन करतो की आपण जास्त जास्त संख्येने या ठिकाणी 5 उपस्थित राहा आणि हजारोच्या संख्येने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहा, सर्वांना ह्याची नम्र विनंती करतो. काय आव्हान करतात? 17 ऑगस्ट रोजी ओबीसी नेते लक्ष्मण हाके गेवराई शहरामध्ये येतात, काय आव्हान करतात समाजाला? आमचं एकच आव्हान राहील समाजांना की जी ओबीसीवर जी अन्याय व्हायला लागलेला आहे, त्या अन्यायासाठी आपले जे संघर्ष योद्धा ओबीसी लक्ष्मण हाके सर हे बाग पिंपळगाव कॅम्पवर येत आहेत आणि बहुसंख्येने ओबीसी समाजाने तिथं उपस्थित राहावं, अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. असं वाटतं आपल्या सभेला किमान 70-80 हजार तरी लोक राहायला पाहिजेत. कारण कसं आयोजन केलं आता? 17 तारखेला आपले प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, मंगेश ससाने, बैराम तात्या खटके, नवनाथ आबा वाघमारे आणि ओबीसी समाजाला हे आवाहन करतो की अजूनही आपली वेळ गेलेली नाही. कारण तुम्हाला तुमचं जर वाचवायचं असेल तर तुमचे आमचे नेते करण्यापेक्षा जो रेसमध्ये चलतो तुम्ही त्याच्या पाठीमागं चला. आणि आज तो माणूस पूर्ण जीवाचं रान करून चालतो आहे. स्वतःच्या
कुटुंबाचा कुठलाही विचार न करता आज तो फिरतोय, संघर्ष करतोय, त्याला किमान तुम्हाला सांगतो तुमच्या आमच्या भविष्याच्या लेकरा बाळासाठीच हा लढा आहे आणि हा वेळ गेलेली नाही. आज जर समजा प्रत्येक समाजाने 18 पगड समाजाचं नेतृत्व घेऊन चाललेला माणूस आहे, आपला समाज गोरगरीब दुभांगलेला आहे, डोंगरदऱ्यांनी इकडे तिकडे अजूनही बी टाईम काढीना, पण जोपर्यंत हा समाज अंग झटकून बाहेर निघत नाही तोपर्यंत तुमचं तुम्ही वाचू शकत नाही. आणि तुमचं जर तुम्हाला वाचवायचं असेल तर हा प्रत्येक ओबीसी समाजानं 18 पगड समाजानं किमान अंग झटकून तुमच्या भविष्यात लेकरा बाळाला दाखवण्यासाठी तरी तुम्हाला जागृत राहणं लागणं. ऑगस्ट रोजी गेवराईमध्ये कोण कोण नेते उपस्थित राहणार ओबीसीचे आमचे ओबीसीचे मोरक्या प्राध्यापक लक्ष्मण हाके सर, नवनाथ आबा वाघमारे, मंगेश सासाने, मनाल ढोले व इतर आमचे महाराष्ट्रातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. कसं आव्हान केलं आता गेवराई मतदारसंघामध्ये केलं का बीड जिल्ह्यातून आव्हान करणार समाजाला? पूर्ण बीड जिल्ह्यातून आवाहन केलेलं आहे आम्ही समाजाला. 17 तारखेला बाग पिंपळगाव या ठिकाणी जे रात्री 7 वाजता कार्यक्रम ठेवलेला आहे, यासाठी पूर्ण जिल्ह्यातून आवाहन केलेलं आहे आणि यासाठी पूर्ण आमच्या जिल्ह्यातून ओबीसी समाज राहणार आहे. आता माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहेत बारगे साहेब, खडके कोळगावचे माजी सरपंच आहेत बजरंगजी सानव साहेब, किशोर चौधरी आहेत, राजू पोकळे आहेत, खेडकर साहेब आहेत, ओबीसीचे पदाधिकारी आहेत गेवराई मतदारसंघातले. आणि 17 ऑगस्ट रोजी गेवराई तालुक्यातील बाग पिंपळगाव या ठिकाणी ओबीसीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब यांच्या नेतृत्वाखाली जाहीर सभेचं आणि रॅलीचं आयोजन केलेलं आहे. आणि गेवराई तालुक्यातच नव्हते, बीड जिल्ह्यातील ओबीसी समाजाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आव्हान ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मी मुख्य संपादक हुमरे बाप्पू साहेब, धन्यवाद.